आज राज्यामध्ये 42 मंत्री आहेत, 42 अध्यक्ष महोदय, 42 मंत्री। अधिवेशन 16 तारखेला सुरू झालं, 39 मंत्र्यांनी शपथ घेतली। दादा, घटनात्मक दृष्ट्या फक्त आज राज्यामध्ये एकच मंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री फक्त मंत्री आहेत। तुम्ही सगळे मंत्री हे बिनकामाचे मंत्री आहात आणि बिनकामाचे मंत्री म्हणून संपूर्ण देशामध्ये तुमच्या या विक्रमाची नोंद झाली, त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो। की 2014 ते 2019 मी तुम्हाला सभागृहात बघितलंय, अनेकांना पाठीशी घालण्याचं, अनेकांच्या गुन्ह्यावर पांघरून घालण्याचं, अनेकांच्या चुकांवर पांघरून घालण्याचं काम तुम्ही केलं। पण आता पुन्हा ते करू नका, प्रचंड असं तुम्हाला आता बहुमत आहे। नाही तर एक दिवस हे सगळे गुन्हे जर तुम्ही पाठीशी घालत बसलात तर एक दिवस तुमच्याबद्दल म्हणावं लागेल की राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते। दादा, कधी ते आज आपण एकमेकावर आरोप करतोय। काल परवा ते कुठे कल्याण डोंबिवलीला घडलेली घटना, त्या कल्याण डोंबिवलीला घडलेली घटना आम्ही जेव्हा सभागृहामध्ये उपस्थित केली त्यावेळेला मी एक उत्तर ऐकलं जबाबदार माणसांचं की मुंबई मधला मराठी माणूस बाहेर जायला जबाबदार कोण? मुंबई मधला बाहेर जाणारा मराठी माणूस बाहेर जायला, मुंबईच्या बाहेर जायला घर घर नल, प्रत्येकाला घर घर जल, म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये डायरेक्ट नळाने पाणी। ओके, हर घर नल से पाणी। दादा, मी तुमच्याकडे अरे दादा हो, मी दादा ह्या दादांच्याकडे शिकवणीला जाणार आहे। तुमची शिकवणी मला परवडण्यातली नाही। प्रस्ताव सुरू करा। अंतिम सन्माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा अधिनियम 292 हा विरोधी पक्षाच्या वतीनं जो अंतिम आठवडा प्रस्ताव या ठिकाणी मांडला जातो त्याच्यावर मी माझे विचार व्यक्त करण्याकरता उभा आहे। आणि त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाच्या वतीनं नियम 293 अन्वये देखील प्रस्ताव जो मांडला गेलेला आहे, मला असं वाटतं की हे दोन्ही प्रस्तावावर आपण आता एकत्रित चर्चा करतोय, नाही एकाच प्रस्तावावर। मग सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव लॅप झाला। मला हेच रेकॉर्डवर मुद्दामून अध्यक्ष महोदय आणायचं होतं। विरोधी पक्षाच्या प्रस्तावाला मी प्राधान्य दिलेलं आहे। धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, हे अधिवेशन विदर्भामध्ये होतंय, म्हणजे आपल्या राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये होतंय। सर्वसाधारणपणे नागपूर कराराप्रमाणे वर्षातलं 3 अधिवेशनापैकी एक अधिवेशन आपण नागपूरला घ्यायचं मान्य केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे अधिवेशन या ठिकाणी होतंय। साधारणपणे आज हे विदर्भामध्ये अधिवेशन घेण्याच्या पाठीमागची धारणा, भूमिका आणि वैदर्भीय जनतेची अपेक्षा अशी असते की विदर्भामध्ये अधिवेशन झाल्यानंतर साधारणपणे विदर्भातला जो कास्तकार आहे, शेतकरी आहे, विदर्भातली जी जनता आहे त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटली जावी, त्यांच्या विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणी अधिक प्राधान्याने चर्चा व्हावी, त्यांना जो काय आपल्यावर सातत्यानं अन्याय होतो असं वाटतं, आपला बॅकलॉग अजून आहे असं वाटतं, तो बॅकलॉग कमी किती झाला, तो बॅकलॉग भरून निघाला की नाही निघाला, इंडेक्स प्रमाणे विद्यमान इंडेक्स हा राज्य, जिल्हा, तालुका याच्यावर किती प्रमाणामध्ये आला याचं कधीतरी मूल्यमापन या सभागृहाच्या माध्यमातून व्हावं आणि विदर्भाच्या जनतेमध्ये अशा पद्धतीचा विश्वास निर्माण व्हावा की आम्ही तुम्हाला सरकार म्हणून न्याय देतो आहोत, आम्ही तुम्हाला दुर्लक्षित करत नाही आहोत, आम्ही तुमचे अधिकाधिक प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत, अशा प्रकारचा एक संदेश या सभागृहाच्या माध्यमातून विदर्भाच्या जनतेमध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये जाणं अपेक्षित असतं आणि म्हणून हे विदर्भामध्ये अधिवेशन आपण वर्षातून एक घेतो। अध्यक्ष महोदय, आपण देखील याच भागातले विदर्भातले जात, बुलढाणा विदर्भामध्ये येतो ना, विदर्भातले जात अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आपण फक्त आता आम्ही बोलल्यानंतर काही माझे सन्मान्य सदस्य कदाचित, मी काय कोणावर आक्षेप घेत नाही, माझ्या भाषणामध्ये अडथळे आणतील, ते मला रोखण्याचा प्रयत्न करतील, परंतु इथं आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारला पाहिजे
आमचे मित्र आकाशजी फुंडकर मंत्री झाल्यानंतर भेटतील असं वाटलं होतं, कारण भाऊसाहेब फुंडकर आणि आमचे संबंध त्यांना माहीत आहेत, ते नेहमी भेटतात. पण जरा मंत्री झाल्यामुळे भलतेच खुश आहेत. असो, तुमच्या खुशीमध्ये मी समाधानी आहे. नाही, आनंद आहे, मला मनापासून आनंद आहे. अर्थात त्यांना सुद्धा ते थोडं स्वप्नच पडल्यासारखं आहे खरं सांगायला गेलं तर. मी आणि मंत्रिमंडळामध्ये आणि तो डायरेक्ट कॅबिनेट. पण हरकत नाही, वडिलांची पूर्वपुण्याई तुमच्या वाट्याला आली याचा आम्हाला आनंदच आहे, नक्की आनंद आहे. आणि म्हणून हे विदर्भामध्ये अधिवेशन झालं असताना अध्यक्ष महोदय, या अधिवेशनाच्या माध्यमातून मी ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि विशेष करून विदर्भातल्या जनतेच्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, या अपेक्षांना आपण न्याय देऊ शकलो का अध्यक्ष महोदय? आज 6वा दिवस अधिवेशनाचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी पहिल्या मिनिटापासून हजर आहे. 6व्या दिवसामध्ये सभागृहामधला एकही मिनिट वेळ हा विरोधी पक्षांनी सभागृह बंद पाडून वाया घालवला नाही. पण या 6 दिवसाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल किती चर्चा केली, विदर्भामध्ये येऊ घातलेल्या उद्योगधंद्याबद्दल आम्ही किती चर्चा केली, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल किती चर्चा केली, आम्ही संत्रा असेल, त्या ठिकाणी कापूस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, कोकणातला आंबा असेल किंवा काजू असेल, जो शेतकऱ्यांच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे, मासेमारी असेल, याच्यावर आम्ही जरी विदर्भात असलं तरी सुद्धा आम्हाला आमचे विषय मांडायलाच पाहिजेत. आणि म्हणून याच्यावर आम्ही किती चर्चा केली अध्यक्ष महोदय, ह्याचं जर आपण उत्तर विचारलं तर काहीही चर्चा नाही. आज राज्यामध्ये 42 मंत्री आहेत, 42 अध्यक्ष महोदय, 42 मंत्री. अधिवेशन 16 तारखेला सुरू झालं. 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. दादा, घटनात्मक दृष्ट्या फक्त आज राज्यामध्ये एकच मंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री फक्त मंत्री आहेत. तुम्ही सगळे मंत्री हे बिनकामाचे मंत्री आहात. आणि बिनकामाचे मंत्री म्हणून संपूर्ण देशामध्ये तुमच्या या विक्रमाची नोंद झाली, त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. बिनखाताचे दादा, सॉरी, कामाचे नाही, तुम्ही कामाचेच आहात. बांधकाम खाता आलं तर कोकणाचं नक्की भलं कराल, पुरा विचार करा तुम्ही, कारण त्यावेळेला तुम्ही खूप मदत केली आहे. केलीत ती मी सभागृहात समोर पटलावर सांगतो, कधीही मी लपवून ठेवत नाही, जे आहे ते आहे. आणि म्हणून तुम्ही बिन खात्याचे मंत्री. पण जाऊ द्या, मनातल्या मनात बाकी सरकारी सोयी सुविधा तुम्हाला मिळत आहेत, त्यामुळे तुम्ही खुश आहात, याच्या तुमच्या आनंदामध्ये आम्ही आहोत. पण जनतेच्या पदरात काय पडलं हा प्रश्न तुम्ही विचारा. अध्यक्ष महोदय, हे सरकार सत्तेवर आल्यापासून म्हणजे मागच्या वेळेला आणि आता 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत या विदर्भामध्ये 1505 लोकांनी आत्महत्या केल्या. अध्यक्ष महोदय, 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 2900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अध्यक्ष महोदय, 1 जानेवारी 2024 ते कालच्या 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत 2335 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याचा अर्थ जवळजवळ 7000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 7000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ह्या आत्महत्येचं प्रमाण किंवा आत्महत्येचा प्रकार किंवा आत्महत्या होण्याचं केवळ हे सरकारच्याच कारकिर्दीत झालं अशा पद्धतीचा मी आरोप करणार नाही, अजिबात करणार नाही. परंतु सरकार म्हणून ज्या वेळेला आपण सत्तेवर येतो त्यावेळेला आपण महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून राज्यपाल महोदयांच्या भाषणाच्या माध्यमाच्या द्वारे किंवा अर्थसंकल्पाच्या द्वारे आपण त्या ठिकाणी असा संदेश पाठवत असतो की हे आमचं सरकार सत्तेवर आल्यामुळं आता आम्ही हा भाग आत्महत्या मुक्त करू. मुक्त करणं थोडं अवघड काम झालेला आहे, प्रयत्न होतात, पण तरी देखील 7000 आत्महत्या होणं मला वाटतं या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीतला आणि या महाराष्ट्रातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा विक्रम आहे असं म्हटलं तर अध्यक्ष महोदय ठरणार, या ठिकाणी वावगं ठरणार नाही. अध्यक्ष महोदय, शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याची माननीय मुख्यमंत्र्यांची घोषणा ही कागदावरच झाली. दुष्काळग्रस्त भागाला शेतमालाला आम्ही रास्त भाव देऊ, एकंदरीत उत्पादक खर्चाच्या 1.5 आम्ही भाव देऊ. कुठे आहे अध्यक्ष महोदय, कुठे आहे एमएसपी आहे, कुठे एमएसपी? दुधाचे पडलेले भाव मध्यंतरी सरकारनं जाहीर केलं की आम्ही दुधाच्या पडलेल्या भावाला या ठिकाणी सुधारित करण्याकरता पर लिटर 10 रुपये आम्ही त्या ठिकाणी वाढीव देऊ. कुठे आहेत अध्यक्ष महोदय त्याचा वाढीव? तरी सुद्धा का शेतकरी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना दुष्काळ अवकाळीमध्ये झालेल्या नुकसानाची मदत मिळालेली नाही. पीक विमा योजना, मला या सदनाचे सदस्य
सुरेश अण्णा धस मला वाटतं आहेत की बाहेर आहेत मला माहित नाही. मी आज सकाळीच अंघोळ म्हणजे सेविंग वगैरे करताना काही मी भाषण ऐकत असतो. मी भाषण ऐकत होतो. योगायोगानं या सभागृहातले सदस्य सुरेश अण्णा धस यांचं भाषण मी ऐकलं. यांचं त्यांनी टीव्हीवर दिलेली मुलाखत मी ऐकली. त्यांनी सांगितलं की जवळजवळ 1000 पानांचा बंच मी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांच्याकडे नेऊन दिलाय, पुरावे नेऊन दिलेत. आणि त्यांनी सांगितलं की गेल्या 2.5-3 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्याच्या शेती विभागाकडून करोडो रुपयाच्या विमा कंपन्यांच्या या सगळ्याच्या पोटभरणी करता म्हणून शेतकऱ्यांच्या पोटावर मारून हजारो कोटींचा भ्रष्टाचार झालाय. हे मी म्हणत नाही तर सत्ताधारी पक्षाचे सदस्य त्यांनी माननीय राज्याचे मुख्यमंत्र्यांच्याकडे दिलेल्या कागदांचा हवाला देऊन मी जेव्हा ऐकलं तेव्हा मी स्वतः शॉक झालो. त्यांनी बीड मधलं, त्यांनी संपूर्णपणे उस्मानाबाद मधलं, धाराशिव मधलं वगैरे काही उदाहरणं त्यांनी दिली, भूम परांडा वगैरे त्यांनी उल्लेख केला. मी शॉक झालो अध्यक्ष महोदय. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सरकारी यंत्रणा वापरून, सरकारी अधिकार वापरून मंत्र्यांच्याच सहकारामुळे या ठिकाणी या विमा कंपन्यांची पोट भरून हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय. अध्यक्ष महोदय, हे सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणतायत. हा विषय कधीतरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टीचं गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की 2014 ते 2019 मी तुम्हाला सभागृहात बघितलंय. अनेकांना पाठीशी घालण्याचं, अनेकांच्या गुन्ह्यावर पांघरून घालण्याचं, अनेकांच्या चुकांवर पांघरून घालण्याचं काम तुम्ही केलं. पण आता पुन्हा ते करू नका. प्रचंड असं तुम्हाला आता बहुमत आहे. नाही तर एक दिवस हे सगळे गुन्हे जर तुम्ही पाठीशी घालत बसलात तर एक दिवस तुमच्याबद्दल म्हणावं लागेल की राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते धोते. देवेंद्रजी, अशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टींना जर तुम्ही पाठीशी घातलात तर कदाचित तुम्ही जी परवांच्या दिवशी एक काव्य केलं तसंच पद्धतीचं विडंबनात्मक काव्य तुमच्यावर करण्याची मात्र वेळ आणू नका. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. कांद्याचे भाव पडले. कांद्याचा शेतकरी त्याचं त्यावेळेला आपण काय ते उठवतात ते बाहेरचं, आणि म्हणून त्याचं धोरण सातत्यानं बदलत आलं. वेळेवर कर्ज वाटप नाही, बँकांची सातत्यानं अडवणूक, कर्ज घेतलेला असलेला सिबिलची होणारी विचारणा, या सगळ्यामुळं शेतकरी हा नागवला गेलाय. आणि त्यातलाच शेतकरी सुद्धा तुमचा कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा अन्य या भागातला संत्रा उत्पादक असेल. मला या वेळेला मला नक्की माहित नाही, परंतु या वेळेला आम्ही जेव्हा रस्त्यानं जातो तेव्हा संत्री अतिशय सुंदर दिसतात. चांगल्या प्रकारची, नेहमीसारखी अशी सुकलेली चिमलेली वगैरे संत्री दिसत नाहीत. परंतु त्या संत्र्याला योग्य तो भाव सुद्धा या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि म्हणून इथं मी आपल्याला विनंती करतो की आपण सरकारनं आता या विषयामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. ही आत्महत्या त्या ठिकाणी कमी करण्याची 100% थांबणं अशा पद्धतीचा मी दावा करणार नाही, कारण हा वर्षानुवर्षीचा चालत आलेला विषय आहे. आणि म्हणून त्या आत्महत्या कमीत कमी कशा होतील याचा विचार अध्यक्ष महोदय सरकारनं करावा, अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आपण इथं सांगतो की नेहमी विदर्भाचा बॅकलॉग भरून काढण्याकरता, विदर्भाच्या तरुणांना त्या ठिकाणी हाताला काम देण्याकरता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग हे विदर्भ आणि थोडंसं मराठवाड्यामध्ये करतो आहोत असं सातत्यानं सांगितलं जातं. परंतु अध्यक्ष महोदय, आज काय परिस्थिती आहे राज्याची परिस्थिती ही आहे की देशामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये जर बघितलं तर देशात आपलं राज्य हे 13व्या स्थानावर आहे, 13व्या नंबरला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या नंबरच्या आम्ही गोष्टी करतो, परंतु 13व्या नंबर हा सरकारी आकडे मी तुम्हाला सांगतोय. शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या राज्यातले जे अनेक येऊ घातलेले उद्योग हे आज गुजरात असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल यांच्यामध्ये गेले. आणि म्हणून ही दिवसागणिक राज्य, ह्या राज्यांचा आम्हाला हेवा, राज्यांबद्दल आम्हाला तिरस्कार किंवा त्यांच्या मनाबद्दल, त्या राज्यांबद्दल, त्यांच्या राज्यातल्या प्रगतीबद्दल आमच्या मनामध्ये कुठलाही दुस्वास नाही, आमच्या मनामध्ये कुठलाही त्या राज्याबद्दल द्वेष नाही. पण जे आमच्या ताटातलं आहे, जे आमच्या पुढ्यातलं आहे,
आमच्या राज्यातली पोरं बाळ उपाशी आहेत आणि आम्ही जर दुसऱ्याला देण्यामध्ये आम्ही किती उदार राजे झालो, अशा प्रकारचा मोठेपणा कमवण्यापेक्षा मिळवण्यापेक्षा त्या राज्याला उद्योग जाऊ द्या, त्या राज्याला स्वतंत्रपणे उद्योग उभे करू द्या. आमचे उभे राहत असलेले उद्योग तिकडे घालवताय, हे फार अन्यायकारक आहे. अध्यक्षामध्ये उदयम या योजनेखाली छोटे छोटे लघु उद्योगांची महाराष्ट्रामध्ये 9,86,330 उद्योगांची नोंद झाली अध्यक्ष महोदय. मात्र मराठवाड्यामध्ये 1,28,000 आणि 315 उद्योगाची नोंद झाली. याचा अर्थ मराठवाड्याला फक्त एकूण राज्याच्या या उद्योगामध्ये 13% नोंद झाली. अध्यक्ष महोदय, विदर्भामध्ये 1,39,471 या ठिकाणी उदयम ह्या योजनेखाली छोट्या छोट्या उद्योगांची नोंद झाली. याचा अर्थ विदर्भाला फक्त 14%च त्या ठिकाणी नोंद झाली. जे काही नवीन राज्यात उद्योग येत आहेत ते आजही मी सांगतो की तो माझा भाग जरी असला तरी मुंबई, पुणे, नाशिक या विकसित भागामध्ये जास्तीत जास्त हे उद्योग येत आहेत. कधी आम्ही या भागाचा या ठिकाणी उद्योगात भरभराट करणार, कमी या भागाला आम्ही कधी या ठिकाणी रोजगार देणार, याचा विचार सुद्धा आपण करण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर शहरांची प्रचंड अशा पद्धतीची वाढ होते आहे आणि म्हणून या भागामध्ये सुद्धा हे भाग जर मागासलेले पुढे यायला पाहिजे असतील तर आपण इथं या ठिकाणी हे उद्योग धंदे आणले पाहिजे. अध्यक्ष महोदय, आजही जर आपण रेकॉर्ड बघितला राज्याचा तर विदर्भ मराठवाडा हा औद्योगिक दृष्ट्या भरपूर मागे आहे. खरंच मागे आहे, हा मागे आहे, सातत्यानं मागे आहे अशा पद्धतीने म्हणण्याला काहीतरी इथं या ठिकाणी आधार आहे. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये आता मला 31वं वर्ष सुरू होत आहे. 30 वर्ष माझी पूर्ण झाली. कुठल्याही वर्षी सभागृहामध्ये आम्ही आलो आणि मिहान प्रकल्पाबद्दल चर्चा आम्ही ऐकली नाही असं एकही अधिवेशन नाही. आज सुद्धा मिहानचा गवगवा आम्ही खूप केला, पण त्या ठिकाणी आजही ज्या बेसिक फॅसिलिटीज असल्या पाहिजेत त्या बेसिक फॅसिलिटीज असल्या नसल्यामुळं इथं येणारे उद्योग कमी येत आहेत, उलट आलेले उद्योग पुन्हा बाहेर जात आहेत. याचा विचार केला पाहिजे. यवतमाळमध्ये जिल्हा खनिजाच्या दृष्टीने हा जिल्हा समृद्ध आहे, तिथं शेज निर्माण करण्याचं आश्वासन दिलं गेलं, काय झालं त्याचं सरकारने उत्तर दिलं पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुंज लाईट म्हणून कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये खनिकर्मासाठी जमीन देत आलेली आहे, त्याचे निकष काय आहेत, का त्या ठिकाणी हे सगळे प्रोजेक्ट विकसित होत नाहीत, त्याचा दुसरा उल्लेख केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अमरावतीला मी अनेकांची भाषणं ऐकली की आम्ही टेक्सटाईल पार्क तिथं आणतो आहोत. टेक्सटाईल पार्क या प्रकल्पाचं दादा भूमिपूजन झालं, त्याचा स्टेटस काय आहे, काय त्या टेक्सटाईल पार्कची अवस्था आहे, त्या तो कधी टेक्सटाईल पार्क सुरू होणार याचं सुद्धा उत्तर सरकारनं देण्याची गरज आहे. घोटी असेल, सिन्नर असेल, तिथं शेज निर्माण करण्याकरता जमिनी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या गेल्या, परंतु राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं तिथं काहीही झालं नाही. उद्योगपतींचे मोठमोठे मित्रपरिवार विकसित झालेल्या एमआयडीसी या नावाखालच्या जमिनी त्यांना मात्र दिल्या जातात, परंतु तिथं जो रोजगार किंवा जे प्रोजेक्ट विकसित व्हायला पाहिजे होते ते होत नाही. 5 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात नमो महारोजगार मेळाव्यातून 2 लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करण्यात येणार होते. आज सरकारनं आपल्या उत्तरामध्ये इथं शब्द माहिती दिली पाहिजे की त्या 2 लाख लोक रोजगारापैकी आपण घोषणा केल्यापासून किती रोजगार या ठिकाणी निर्माण करू शकलात त्याची सुद्धा माहिती मंत्री महोदय आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये आपण दिली पाहिजे. दावोसमध्ये 1,50,000 कोटीचे करार आम्ही केले, अशा पद्धतीचे तुम्ही आम्हाला इथे या सभागृहामध्ये सांगितलं. आम्ही त्याच्यावर थोडेसे आरोप केले की तुमची ही फक्त टूरच झाली, तुमचा हा फक्त या ठिकाणी फिरण्याचा एक कार्यक्रमच झाला. तुम्ही तिथं सांगितलं की आम्ही मोठमोठे उद्योग आणले. सांगा ते आता त्याचा स्टेटस काय आहे, त्याची आता परिस्थिती काय आहे, तिथं किती उद्योग इथे इस्टॅब्लिश झाले, किती जणांना रोजगार मिळाला, आज त्या उद्योगांची काय परिस्थिती आहे हे तुम्ही लोकांना सांगा, महाराष्ट्राला सांगा, अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. शेवटी आपण सर्वांनी इतर विभागांची नाहरकत वगैरे वगैरे आहे. ऍग्रिकल्चर इंटेलिजन्स 5,000 कोटीचे करार माहिती तंत्रज्ञान विभागाचे नाहरकत प्रमाणे घेता करण्यात आले होते. पुढे काय झालं त्याचं, पुढे काय झालं? आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काही तालुक्यामध्ये एमआयडीसी क्षेत्र उभारण्यात आलेलं आहे, मात्र एक क्षेत्र आजही उद्योगांच्या प्रतीक्षेत आहे, आजही उद्योगांच्या प्रतीक्षेत आहे. मी या वेळेला काही दिवसाकरता कॅबिनेट मंत्री कामगार मंत्री म्हणून झालो होतो. मी माझ्या मतदारसंघामध्ये एक एमआयडीसी त्या ठिकाणी मंजूर केली होती, एमआयडीसी मंजूर केली होती. आशिषजी
आणि त्याच्यामध्ये कोकणामध्ये सातत्यानं केमिकल कारखान्यावर विरोध होतो. प्रदूषण विरहित कारखाने असावे ही मागणी कोकणाची बरोबर आहे, चुकीचं नाहीये. आणि म्हणून तशा पद्धतीचा आपण सरकारी अध्यादेश सरकारी कायद्यामध्ये लिहिलं होतं की ही MIDC या ठिकाणी इस्टॅब्लिश झाल्यानंतर इथं कुठलाही केमिकलचा कारखाना येणार नाही, कुठलाही त्या ठिकाणी रासायनिक कारखाना येणार नाही, कोणाचीही एकही इंच जमीन ही जबरदस्तीने घेतला जाणार नाही, कोणाचंही एकही आंब्याचं काजूचं झाड जाईल अशा पद्धतीने जमीन एक्वायर केली जाणार नाही, एकही घर मंदिर मस्जिद कोणाचीही जाणार नाही अशा पद्धतीने आपण MIDC तयार केली. तिथे एक टेक्सटाईल पार्क मंजूर आपण केलं, लॉजिस्टिक हब तयार केलं आणि फूड पार्क तयार केलं. दुर्दैवानं या सरकारनं परवांच्या दिवशी निवडणुकीचं भांडवल म्हणून ती MIDC रद्द करण्याची घोषणा केली. MIDC मंजूर झालेली रद्द करण्याची घोषणा केली. कसा लोकांना तुम्ही रोजगार देणार आहात, कुठून रोजगार देणार आहात? कोरोनाच्या संकटानंतर रोजगाराचं महत्व काय हे विशेष करून कोकणवासियांना कळतंय का? तर कोकणातला जवळजवळ घरपट माणूस हा मुंबई पुण्यामध्ये छोटी मोठी कामं करतो, रोजगार करतो, नोकरी करतो. तो इंडस्ट्रियलिस्ट फार मोठा नाही. त्यानं आपलं आयुष्य आपलं जीवन हे नोकरी अशा पद्धतीचंच एका चाकोरीबद्ध अशा चौकटीमध्ये बंद केलेलं असल्या कारणानं तुम्ही त्याच्या जर हाताला रोजगार देणार नसाल तर तुम्ही कशी त्याची उन्नती करणार, कशी त्याची प्रगती करणार, कसा त्याचा उत्कर्ष करणार, कसा करणार? आणि म्हणून मंजूर झालेली MIDC वास्तविक तिथं त्या ठिकाणी नवीन कारखानदारी आणायला पाहिजे होती. आमच्याच जिल्ह्याचे उद्योगमंत्री होते. मी त्यांना नाना तऱ्हेने विनंती केली की तुम्हाला या ठिकाणी माझा मतदारसंघ म्हणून जर काही आणायचं नसेल तर जरूर आणू नका, पण मंजूर झालेली MIDC रद्द करू नका ही विनंती केली. राजकारणाकरता कधी कधी आपण आपल्या भागाचा कसा बळी घेतो, आपल्या विकासाचा आपण कसा गळा घोटतो, त्याच्या अनेक उदाहरणांपैकी हे एक उदाहरण आहे. माझा मतदारसंघ म्हणून शेवटी काय मी आयुष्यभर त्या ठिकाणी राहणार आहे का? माझा काय वडिलांचा सातबारा आहे का? आज मी आहे, उद्या दुसरा कोणतरी असेल, परंतु त्या ठिकाणी काहीतरी आपण आपल्या कारकिर्दीमध्ये उभं केलं पाहिजे. आणि म्हणून तेही रद्द झालं. राज्यात मोठ्या प्रमाणावर हरितक्षेत्रांचं औद्योगिकरण भूखंड वगैरे त्या वादात मी जाऊ इच्छित नाही. अध्यक्ष महोदय या ठिकाणी इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक आम्ही उभारणार म्हणून मोठमोठ्याने घोषणा केल्या आपण सर्वांनी. फेब्रुवारी 2018 मध्ये या कामाची सुरुवात झाली. अध्यक्ष महोदय 2021 मध्ये पूर्ण करण्याचं लक्ष्य होतं. फेब्रुवारी 2021 मध्ये दादा हे स्मारक पूर्ण करण्याचं लक्ष्य होतं. सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्येक भाषण प्रत्येक शब्द माझ्या कानामध्ये आहे. त्यांनी सांगितलं की प्रत्येक या ठिकाणी NOC ही आम्ही केंद्रापासून सगळी मिळवलेली आहे. अध्यक्ष महोदय आज त्या कामाची काय प्रगती आहे, आज त्या कामाची काय अवस्था आहे? मध्यंतरी मी बघितलं तर तिथं संपूर्ण झाडी माडी वाढली होती, गवत बिवत वाढून एक प्रकारचं जंगल झालं होतं. गेल्या 10 वर्षामध्ये आपण तिथलं एकेवेळा 6 वर्षामध्ये 2018ला आपण सुरुवात केली, 6 वर्षामध्ये आपण किती पुढे जाऊ शकलो त्याचा एकदा आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे, सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे. आणि म्हणून त्या कामाची प्रगती काय आहे त्याबद्दल सुद्धा एकदा सर्वांना तुम्ही सांगा. आज तिथं त्या कामाच्या संदर्भामध्ये सांगा म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. अध्यक्ष महोदय आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं करायचं अशा पद्धतीची आपण सुरुवात केली. देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब यांच्या हस्ते आपण भूमिपूजन 2014ला केलं. 24 डिसेंबर 2016 रोजी 24 डिसेंबर 2016 रोजी एक आपण माननीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते त्यांना बोलवून वेगवेगळ्या ठिकाणच्या माती वगैरे असलं काय आणून आपण त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं. दुर्दैवानं त्या दिवशी माझ्याच मतदारसंघामधला एक तरुण 21-22 वर्षाचा तरुण, आज आपल्याला माहित आहे की विनायक मेटे हयात नाहीत, त्यांच्याबरोबर काम करणारे विक्रांत आंबरे नावाचे सदग्रस्त, त्यांचा भाचा दुर्दैवानं त्याच बोटीतून प्रवास करताना त्या पाण्यामध्ये पडला आणि तो दुर्दैवानं त्या ठिकाणी मृत झाला. त्या दिवशीच झाला. बरं ठीक आहे, मग मी माझी सुधारणा करतो की नंतर गेले, परंतु तो पाहणी करायला गेले तेव्हा झाला असेल, हरकत नाही. परंतु 24 डिसेंबर 2016 रोजी आपण त्या स्मारकाचं भूमिपूजन केलं. आज काय झालंय, या स्मारकासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या असतील, ना हरकत दाखले असतील, काम L&T कंपनीला आपण दिलेलं आहे. जवळजवळ 3643 कोटी रुपयाचं काम आज
2024 झाली, त्याच्यावर शेकडो कोटी रुपये खर्च झाले, पण त्या स्मारकाची एक वीट सुद्धा लागली नाही. दादा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे आपल्या सर्वांच्या करता म्हणून स्वाभिमानाचा विषय आहे, सन्मानाचा विषय आहे, स्फूर्तीचा विषय आहे, आपल्या सर्वांच्या मध्ये एक शौर्याचा विषय आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही काय मी काय कुणी काय फक्त घोषणा देण्याकरता नाहीये. आणि म्हणून त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी याचं काय आपण करतात ते सुद्धा या सरकारला आपला जनतेला सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, विशेष करून विदर्भामध्ये आदिवासी भागामध्ये, आमच्या भागात सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये इथं गणेशदादा नाईक बसलेत. आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ अर्धा भाग, आता ठाणे आणि पालघर 2 जिल्हे झाले, याच्यामध्ये आदिवासी भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. रायगडमध्ये आदिवासी समाज मोठा आहे. आमच्या तिकडे खाली रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये जवळजवळ नाही असं म्हटलं तर हरकत नाही. अध्यक्ष महोदय, या आदिवासी विभागाच्या योजना, ह्या आदिवासी विभागाच्या योजना झाल्याचं आपण अनेक वेळेला सांगतो. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की आपला एकंदरीत जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पातला 9% भाग, 9% निधी हा आपण आदिवासी विभागाच्या लोकांच्या कल्याणाकरता, आदिवासी विभागाच्या लोकांच्या विकासाकरता, आदिवासी विभाग हा आपल्या बरोबरीनं पुढे आला पाहिजे. आणि म्हणून त्याच्याकरता, म्हणून त्याचे हक्काचे पैसे म्हणून बंदित पैसे, काही झालं तरी बाकीच्या विभागाला कदाचित पैसे मागे पुढे पडले तरी हरकत नाही, परंतु आदिवासी आणि समाज कल्याण विभागाचा जो निधी असतो, हा विभागाचा निधी हा कायमस्वरूपी राखीव निधी म्हणून ठेवला जातो. आणि म्हणून प्रत्येक वेळी त्याला आज आपल्या राज्याचं अर्थसंकल्प जवळजवळ 6,49,720 कोटीपर्यंत गेलेला आहे. त्यातले 9% रक्कम ही आदिवासी विभागावर, आदिवासी जनतेवर, त्यांच्या विकासावर खर्च करायचे. अध्यक्ष महोदय, 25-30 वर्षापूर्वी आपण जी चर्चा करत होतो तो एवढा मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च करून सुद्धा आजही चर्चा ती करावी लागते. हे अपयश आपल्या अध्यक्ष महोदय. आजही बाल मृत्यूंची संख्या त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, हे आपलं अपयश आहे. आजही त्या ठिकाणी स्तनदा माता आहेत, त्या सुद्धा महिला लहान वयामध्ये त्यांची जी काही हेळसांड झालेली आहे, त्यांची परिस्थिती आहे, ती जर बघितली अध्यक्ष महोदय तर अत्यंत भयानक आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्यांच्या भागामध्ये जे फिरते दवाखाने आमच्या ज्या प्रस्तावामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे, मोबाईल व्हॅन आहेत, फिरते दवाखाने आहेत, अध्यक्ष महोदय त्या सुद्धा विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या आरोग्य विभागामध्ये काय काय हैदोस मांडला गेलाय ते आता चित्र सगळं समोर आलेलं आहे. त्याच्या विरोधात तक्रारी झालेल्या आहेत, काही ठिकाणी FIR दाखल झालेल्या आहेत. औषध खरेदीची पद्धत जी पूर्वीची होती ती औषध खरेदीची पद्धत आता बदलून त्या ठिकाणी या मागच्या सरकारनं, म्हणजे आता विद्यमान सरकार तेच आहे, या विद्यमान सरकारनं औषध खरेदीची पद्धत बदलली. अध्यक्ष महोदय, सरकारी कंपन्यातून सरकारनं त्या भागामध्ये सरकारी हॉस्पिटलला, PSC ला, रुरल म्हणजे RH ला किंवा सिव्हिल हॉस्पिटलला सरकारनं औषधाचा पुरवठा करायचा असतो. आज मी मगाशी म्हटलं मुख्यमंत्र्यांना की राम तेरी गंगा मैली हो गई, अशा पद्धतीची पाळी तुमच्याबद्दल येऊ देऊ नका. काय झालं आरोग्य विभागामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये? मागच्या 2.5 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय, खरेदीची सगळी जी काही नेहमीची पद्धत होती ती बदलली गेली. अध्यक्ष महोदय, खाजगी कंपन्यांना, खाजगी हॉस्पिटलला, खाजगी दुकानातून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ह्या खरेदी करण्याची परवानगी दिली गेली. अध्यक्ष महोदय, कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, मिस्टल फॉर्म्युलेशन कंपनी उत्तराखंड, रिपन फार्मा केमिकल कंपनी केरळ, बायोटेक फॉर्म्युलेशन कंपनी आंध्र प्रदेश, मेलवान बायोसायन्स कंपनी केरळ आणि SMN लॅब उत्तराखंड, ज्यांचा आमच्या राज्याशी, फार्मास्युटिकल कंपन्यांचा आमच्या राज्याशी संबंध नाही, अशा कंपन्यातून ही औषध खरेदी झाली. ही औषध खरेदी अशी नियमबाह्य का झाली याची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करावी. याची चौकशी करावी. काय झालं अंबेजोगाई स्वामी रामानंद तीर्थ वैद्य महाविद्यालयामध्ये बनावट औषधाचा पुरवठा झाला, त्याची सगळी माहिती माझ्याकडे आहे. अध्यक्ष महोदय, या सगळ्या औषध कंपन्यांची हरिद्वार आणि उत्तर प्रदेशची लिंक आहे. त्या मी कंपन्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवली अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर
हा बनावट गोळ्यांचा जो ज्या गोळ्या विकत घेतल्या औषधं घेतली गेली त्याचा पुरवठा कुठे कुठे झाला अध्यक्ष महोदय ते मी रेकॉर्डवर आणू इच्छितो. कमलेश्वर ग्रामीण रुग्णालय जिल्हा नागपूर रेसिट 500 कॅपॅसिटी अँटीबायोटिक बनावट गोळ्या तिथे दिल्या गेल्या. इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल भिवंडी तिथे दिल्या गेल्या. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर तिथे दिल्या गेल्या. वर्धा जिल्हा रुग्णालय तिथे दिल्या गेल्या. नांदेड रुग्णालय तिथे या बनावट गोळ्या दिल्या गेल्या औषधं दिली गेली. स्वराती रुग्णालय अंबेजोगाई तिथे या गोळ्या दिल्या गेल्या. जिल्हा रुग्णालय धाराशिव इथेही बनावट औषधं अध्यक्ष महोदय दिली गेली. आणि धक्कादायक म्हणजे ह्या 5 कंपन्या ज्या आहेत याची ज्यावेळेला माहिती समोर घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला ह्या 5ही कंपन्या रजिस्टर्ड नाही या कंपन्यांचं अस्तित्वच नाही अध्यक्ष महोदय. याचा अर्थ याच्यामध्ये एक मोठं रॅकेट आहे की त्यांनी अशा पद्धतीनं बनावट कंपन्या तयार केल्या आणि त्या बनावट कंपन्या तयार करून सरकारचं आणि त्याचबरोबर जनतेच्या जीविताशी खेळण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. अध्यक्ष महोदय अशा पद्धतीची औषधं खरेदी करण्याकरता म्हणून तिथं जीएमसी व COA ही 2 प्रमाणपत्र घ्यावी लागतात पण त्यातली कुठलंही प्रमाणपत्र घेतलं गेलेलं नव्हतं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय हा कोण आहे विजय चौधरी? हा विजय चौधरी कोण आहे? हा इथला मधला मीडिएटर आहे. हा इथला सरकार आणि कंपन्या याच्या मधला हा विजय चौधरी नावाचा मीडिएटर आहे. हा बोगस कंपन्या स्थापन करतो. यानं बोगस कंपन्या स्थापन केल्या. यांनी बोगस बनावट औषधं घेतली आणि लोकांच्या जीविताशी खेळण्याचं काम याने केलंय. आणि माझी खात्री आहे त्या मागच्या 2-2.5 वर्षामध्ये याला सरकारी याच्यामध्ये कोणीतरी बसलेल्या माणसाचा वरदहस्त होता म्हणून ते घडू शकलं नाही तर ते घडू शकणार नाही याची मला पूर्ण कल्पना होती. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण इथं वीज मीटर बिलाच्या बाबतीत सुद्धा बघितलं की आपण अदानी कंपनीला खासगी वीज मीटर घेण्याकरता प्रयत्न केलेत. अध्यक्ष महोदय काय चाललंय काय? सरकारी कंपन्या सगळ्या बंद करायचं ठरवलंय की काय आपण? सरकारी कंपन्यांना मोडीतच काढायचं ठरवलंय की काय आपण? याचा विचार आपण सर्वांनी करावा अशा पद्धतीची विनंती करतो. अध्यक्ष महोदय मी थोडंसं आता जरी विदर्भाबद्दल हे सगळं बोललो असलो मराठवाड्याबद्दल बोललो असलो तरी सुद्धा थोडंसं कोकणाबद्दल बोललं पाहिजे मुंबईबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. कारण आमच्या प्रस्तावामध्ये इथं आम्ही वांद्रे शासकीय कॉलनीचा उल्लेख आहे. वांद्रे शासकीय कॉलनीमध्ये सरकारी कर्मचारी राहतात. अध्यक्ष महोदय त्या कर्मचाऱ्यांना नोटीस दिली गेलेली आहे की तुमची मुदत संपली आहे तुमची सर्व्हिस संपली आहे किंवा आणखीन काय असेल तुम्ही ताबडतोब ही घरं खाली करा. अध्यक्ष महोदय मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये या मुलांच्या परीक्षा आहेत आणि अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना ते घरं खाली करायला लावता. माझी खात्री आहे की सरकार तात्पुरती त्याला स्थगिती देईल याचा मला विश्वास आहे. पण अध्यक्ष महोदय माझं पुढचं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय माझं म्हणणं हे आहे की शेवटी आपण जर बघितलं तर 99.99% हे शासकीय कर्मचारी हे मराठी आहेत. थोडेसे IAS IPS IFS हे वरचे जर अधिकारी सोडले तर सगळे क्लास 1 पासून क्लास 2 क्लास 3 क्लास 4 हे सगळे मराठी अधिकारी आहेत. दादा कधीतरी आज आपण एकमेकावर आरोप करतोय. काल परवा ते कुठे कल्याण डोंबिवलीला घडलेली घटना त्या कल्याण डोंबिवलीला घडलेली घटना आम्ही जेव्हा सभागृहामध्ये उपस्थित केली त्यावेळेला मी एक उत्तर ऐकलं जबाबदार माणसांचं की मुंबई मधला मराठी माणूस बाहेर जायला जबाबदार कोण? मुंबई मधला बाहेर जाणारा मराठी माणूस बाहेर जायला मुंबईच्या बाहेर जायला जबाबदार कोण? अशा पद्धतीनं आपल्याला एकमेकावर अशा पद्धतीनं दोषारोप करून त्या मराठी माणसाला थांबवण्याचं काम त्या मराठी माणसातलं असलेलं मुंबईतलं स्थान हे पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याकरता भक्कम करण्याकरता वाढवण्याकरता म्हणून मदत होणार नाही तर त्याला मदत काहीतरी करावी लागेल. मला असं वाटतं की यातला बहुसंख्य कर्मचारी वर्ग अध्यक्ष महोदय मराठी वर्ग आहे. मराठी माणूस आहे. तो रिटायर झाल्यानंतर नियमाप्रमाणे बाहेर त्याला काढलं पाहिजे इथपर्यंत बरोबर आहे. परंतु मराठी माणसाची वस्ती पुन्हा जर मुंबईमध्ये वाढावी असं वाटत असेल तर या शासकीय कर्मचाऱ्यांना आपण जी घरं देतो ती घरं मला वाटतं ते रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांना त्याच ठिकाणी जर आपण ठेवण्याचा निर्णय घेतला तर मला वाटतं आपोआपच मराठी माणसं पुन्हा मुंबईमध्ये स्थिर होण्याकरता एक प्रकारचं सरकारचा हातभार लागेल. आणि म्हणून या माझ्या मागणीचा सरकारने अध्यक्ष महोदय विचार करा. अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा उल्लेख आम्ही याच्यामध्ये आमच्या प्रस्तावामध्ये आणलाय
अध्यक्ष महोदय, मला सांगितलं पाहिजे की या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची खूप मोठी चर्चा आमचे मित्र करत असतात की यापूर्वी मी परवाच्या दिवशी मी नाव कोणाचं घेणार नाही, पण मी भाषण ऐकलं काही लोकांचं की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण या राज्यातल्या या देशातल्या जनतेला साधं पाणी सुद्धा देऊ शकलो नाही, अशा प्रकारचं भाष्य एका जबाबदार नेत्याच्या तोडून मी ऐकलं. अध्यक्ष महोदय, तुम्ही सुद्धा मला वाटतं 6 की 7 वेळा किती वेळा निवडून आलात? माझ्यापेक्षा एक कमी असाल निवडून आलात. आपण ह्याच्यापूर्वी जलशिरो स्वराज्य योजना बघितलेली आहे की नाही बघितली आहे? राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम योजना बघितलेली आहे. यशवंतराव चव्हाण पेयजल कार्यक्रम बघितलेला आहे. नवीन काय? नवीन याच्यामध्ये काहीच नाहीये. शेवटी येणारा केंद्र सरकारमध्ये असणारं केंद्र सरकार, याचीच राज्यामध्ये असणारा प्रत्येक नागरिक ते राज्य कोणाचं आहे यापेक्षा त्या राज्यामध्ये असलेल्या प्रत्येक नागरिकाचा आम्ही पालक आहोत आणि म्हणून त्याच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजा देण्याचं काम प्रत्येक सरकार त्या वेळेला करतच असतं. काही करत नाही, नवीन काय नाही. अध्यक्ष महोदय, फरक एवढाच आहे की जलजीवन मिशन योजनेची आपण जोरात चर्चा करतोय. आज जलजीवन मिशन योजनेमध्ये 50% केंद्र सरकार हिस्सा देत आहे आणि 50% राज्य सरकार देत आहे. पूर्वी फक्त फरक एवढाच होता की 90% केंद्र सरकार पैसे द्यायचं आणि 10% राज्य सरकारचा हिस्सा असायचा. त्यामुळे जास्त चर्चा होत नव्हती, कारण आता 50% मिळतात तेव्हा 90% मिळत होती म्हणून चर्चा होती. मुद्दा तो माझा नाही. अध्यक्ष महोदय, ही शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे हे मी मान्यच करतो, कारण घर घर नल प्रत्येकाला, हर घर जल म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये डायरेक्ट नळानं पाणी. ओके, हर घर नल से पाणी. दादा, मी तुमच्याकडे दादा हो, मी ह्या दादांच्याकडे शिकवणीला जाणार आहे. तुमची शिकवणी मला परवडण्यातली नाही आणि म्हणून ती स्कीम आज प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पाणी. दादा, कधीतरी याचा रिव्ह्यू घ्या. परवांच्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यानं मी माझ्या मुद्द्याच्या माध्यमातून मी माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातली वास्तववादी परिस्थिती समोर आणली. मी म्हणतो नव्हे, सन्माननीय मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये मी मीटिंग लावली. तिथं ही परिस्थिती समोर आली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर ह्या जलजीवन मिशन योजनेच्या योजनेमध्ये सगळ्यात मागे जर जिल्हा कुठला असेल तर तो रत्नागिरी जिल्हा आहे हे सांगण्यात आलं. मार्च 2024 पर्यंत ह्याची मुदत होती. मुदत वाढवून मिळेल याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. ती वाढवून द्यावी लागेल, कारण अनेक योजना ह्या पाईपलाईन मध्ये आहेत. त्यांना खर्च झालेला आहे 10%, 20%, 25% टेंडर झालेला आहे. पण अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. आज बांधकाम खात्यामध्ये तुम्ही बांधकामामध्ये काम केलंय. एखाद्याला काम द्यायचं असेल तर त्याची बीड कॅपॅसिटी तपासली जाते की नाही जाते? त्याच्या हातामध्ये पूर्वीची कामं तिथे तपासली जातात. आता जर त्याला आणखीन कामं दिली तर तो करू शकेल की नाही ही त्याची कॅपॅसिटी बघितली जाते. दादा, मी कोणालाही कमी लेखत नाही, पण या पाणी योजनेच्या कामामध्ये जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत, मी जाहीरपणे सांगतो की ह्या योजना घेईपर्यंत त्यांची बाजारामध्ये 25,000 रुपये सुद्धा 25,000चा माल उधार घेण्याची पत नव्हती. 25,000 रुपयाचा माल उधार घेण्याची पत नव्हती. उधारी का? तर शेवटी या योजनेमध्ये अशा पद्धतीची अट आहे की पहिल्यांदा सगळं मटेरियल तुम्ही आणा, काम करा, त्याची MB रेकॉर्ड केल्यानंतर त्यातला 80% तुम्हाला पेमेंट होईल. हे सगळं बरोबर होतं. पण दादा, ज्यांची 25,000 रुपयाची बाजारामध्ये एखाद्या वस्तू किंवा मटेरियल विकत घेण्याची पत नाही, माझ्या जिल्ह्याचं मी सांगतोय, त्यांना 100-100, 200 कोटी रुपयाची कामं ह्या योजनेमध्ये दिली गेली. 100-100, 200 कोटी रुपयाची त्यांनी कामं घेतली. फक्त रजिस्ट्रेशन त्यांचं. त्यांनी एवढे सब कॉन्ट्रॅक्टर नेमले, तू हे काम कर, तू हे काम कर, तू हे काम कर. करणार कसा? स्वतःच्या रजिस्ट्रेशनचा वापर करून त्यांनी त्याचं कमिशन घेऊन मोकळा झाला. ज्याला काम दिलं त्याचं काम करण्याची कॅपॅसिटी नाही. दादा, आज माझ्या रत्नागिरी जिल्ह्याला ह्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये मी सांगितलं की 25% सुद्धा काम झालेलं नाही. अनेक वेळा या विषयामध्ये मी आवाज उठवला. मी कोणाही व्यक्तीच्या विरोधात नसतो. मी संपूर्ण माझ्या राजकीय जीवनामध्ये कोणाच्याही पोटावर मारलेलं नाही. जरूर मी आक्रमक आहे, मी रागीट आहे, पण मी हे असं कधी काम करत नाही. विरोधातला विरोधक जरी असला तरी त्याच्या विरोधात, त्याच्या पोटावर, त्याच्या कामधंद्यावर, त्याच्या रोजगारावर
कधीही मी लेखणी तर चालवलेली नाही. जर असेल तर थोडंसं तोंडावर बोलून बडबडायचं, पण कधीही कोणाच्या विरोधात तक्रार करत नाही. पण दादा, ही महत्वाकांक्षी योजना पूर्णपणे आज माती मोल होते. याच्याकरता गेले कित्येक वर्ष मी टाळं फोडतोय. मला माहित नाही आता ते खातं कोणाकडे येणार आहे. पुन्हा या संदर्भामध्ये कधीतरी एकत्र बोलवून ह्याचा रिव्ह्यू घ्या. न पेक्षा हे सरकारचे करोड रुपये माती मोल होणार आहेत, एवढंच मी सांगतो. अध्यक्ष महोदय, आज राज्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर किती आहेत? माझ्या माहितीप्रमाणे राज्यामध्ये एकंदरीत जी प्रायमरी हेल्थ सेंटर वगैरे आहेत, याला तर कमीत कमी राज्यामध्ये आज डॉक्टरांची संख्या 42% जवळजवळ कमी आहे. 42%पेक्षा कमी आहे. आज आपण त्यांच्या मदतीला BAMS डॉक्टर देतोय. BHMS देत नाही, परंतु BAMS डॉक्टर आपण देतो. परंतु आज सगळ्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये RH मध्ये आपल्याला कंपल्सरी एक MBBS डॉक्टर ठेवावा लागतो. आणि तो जर MBBS डॉक्टर ठेवला नसेल तर ते नियमबाह्य होतं. जर आपल्या भागामध्ये सुद्धा, कारण आता त्यांची सुद्धा शेवटी लाईफस्टाईल बदललेली आहे. लोक हल्ली ग्रामीण भागामध्ये राहायला तयार होत नाहीत. जर ते मोठ्या शहराकडे जर जात असतील तर आदिवासी एरियामध्ये कोण राहणार, याचा सुद्धा विचार आपण सर्वांनी करावा. महिलांवरचे अत्याचार एवढे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत अध्यक्ष महोदय. पर मिनिटाला माझ्या माहितीप्रमाणे आपल्या राज्यामध्ये 126 अत्याचार हे महिलांच्यावर होत आहेत. आणि म्हणून हे महिलांच्यावर होणारे अत्याचार, आज राज्यामध्ये महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचारामध्ये आपलं राज्य हे 4थ्या नंबरला येऊन ठेपलंय. आपलं राज्य ड्रगच्या बाबतीत काय उडता पंजाब होतो की काय, अशा प्रकारची परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी टीका या विषयामध्ये टाळलेली आहे. मी काही धोरणात्मक मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत की आपण आदिवासी विभागाचा, आदिवासी समाजाचा कशा पद्धतीने उत्कर्ष करणार, कशा पद्धतीने त्यांचा विकास करणार. आज या ठिकाणी शेतकऱ्यांना निश्चितपणे तुम्ही काय देणार, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मी उपस्थित केलेले आहेत. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये वैद्यकीय सेवेचा ओढालेला बोजवारा, राज्यामध्ये वैद्यकीय सेवेमध्ये झालेला प्रचंड भ्रष्टाचार, राज्यामध्ये पाणी योजनेचे वाढलेले 3-13, राज्यामध्ये ड्रग्सचं वाढलेलं प्रमाण, राज्यामध्ये वाढलेलं गँगवार. काय झालं पुण्यामध्ये? जे विद्येचं माहेरघर म्हणून समजलं जातं, आज कोयता गँग त्या भागामध्ये खुलेआमपणे फोटो बघतो आपण. कोयता गँगच्या लोकांनी सुळसुळाट मांडलाय. काय झालं परवाच्या दिवशी? संतोष, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं म्हणून मी त्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही. पण त्या उत्तरानं महाराष्ट्राचं समाधान झालेलं नाही. त्या उत्तरानं महाराष्ट्राचं समाधान झालेलं नाही. महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणे अशा पद्धतीची एक शंका निर्माण झाली आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय कोणाला वाचवण्याकरता म्हणून काही प्रयत्न करतात की काय, अशी शंका झाली. काय त्या संतोष देशमुखचा ज्या पद्धतीने हलाल 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 करून ज्या पद्धतीने त्याला मारलं गेलं, अध्यक्ष महोदय, ही हिंमत कुठून येते? ही हिंमत कुठून होते? अरे एवढी का माणूस की लोप पावली? एवढा का माणूस या ठिकाणी क्रूर झाला? कशा करता? हे सगळं पैसा करता. पैसा करता असेल किंवा नसेल, वैयक्तिक दुश्मनी झाली म्हणून तुम्ही या टोकाला जाता. कसे जाऊ शकतात? मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगतो, एक सदस्य म्हणून सांगतो, वैयक्तिक माझा मी भास्कर म्हणून सांगतो की अशा बाबतीत कठोर भूमिका घ्या. भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर भूमिका घ्या. राज्याच्या विकासाच्या विकासाच्या बाजूनं कठोर भूमिका घ्या. आता मला विचारलं, बाहेर पत्रकारांनी विचारलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक चांगल्या हुशार, जाणकार, अभ्यासू लोकांचा, ज्यांना अर्थनीती कळते, ज्यांना आर्थिक धोरण कळतं, जे राज्याची आर्थिक प्रत उंचवू इच्छितात, राज्याचं उत्पन्न वाढवण्याकरता म्हणून काही नवीन सोर्सेस शोधू इच्छितात, तुमचं त्यांच्याबद्दल मत काय? मी डायरेक्ट सांगितलं, जर खरोखर राज्याचे मुख्यमंत्री अशा पद्धतीनं राज्याची आर्थिक स्थिती जर सुधारणार असतील, राज्याची बिघडलेली आर्थिक शिस्त, राज्याची बिघडलेली आर्थिक घडी, होय आर्थिक शिस्त बिघडलेली आहे, अशी राज्याची आर्थिक शिस्त नव्हती. शेवटी बजेटला काय अर्थ आहे की नाही? मग कशाला मांडायचं आम्ही बजेट? एकदा बजेट मांडल्यानंतर एक रुपयाचा हिशेब या सरकारच्या माध्यमातून या सभागृहाला द्यावा लागतो. या सभागृहाची मान्यता घ्यावी लागते. आणि ते बजेट सुद्धा पुरवणी मागण्या मांडत असताना किती टक्के घ्यावी याच्याकरता गोड बोले समितीनं आपल्याला गाईडलाईन्स दिलेले आहेत. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या महाराष्ट्राचं नाव सगळ्या क्षेत्रामध्ये 1 नंबरला होतं.
आपण एकमेकाबद्दल बोलतो, टीका टिप्पणी करतो, आरोप करतो, तुझ्या काळात काय झालं, माझ्या काळात काय झालं, त्याच्या काळात काय झालं, त्याच्या काळात काय झालं. मी इथे माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये असं भाष्य केलेलं नाही. अरे जर त्यांच्या काळात चूक झाली असेल तर त्याच्यापेक्षा जास्त मी चूक करावी म्हणून माझं समर्थन होणार आहे का? त्याच्या काळात चुका झाल्या म्हणून तर आपण त्याच्यावर टीका केली, आरोप केली, त्याच्यातून काही दुरुस्ती व्हावी अशा पद्धतीचा आपण विचार केला. माझी विनंती आहे सरकारला की या प्रस्तावाच्या माध्यमातून चांगले निर्णय घ्या. चांगल्या निर्णयाचं आम्ही नक्की समर्थन करू. विरोधाला विरोध करणं हे आम्हाला होणार नाही, माझ्यासारख्याकडून तर वैयक्तिक होणार नाही. पण जिथं चुकीचं असेल तिथं मात्र गय केली जाणार नाही. चुकीचं असेल ते सुद्धा तुम्ही त्याच्यावर पांघरून घाला अशी अपेक्षा मित्रांनो ठेवू नका. सरकारनं मित्रांनो म्हणजे सरकारनं ठेवू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या विरोधी पक्षाचं हे प्रभावी हत्यार आहे, हे प्रभावी आयुध आहे. हत्यार म्हणजे आयुध आहे. मी महिलांच्या अत्याचारापासून सगळ्याच या ठिकाणी सगळी आकडेवारी आणली होती, पण माझं घड्याळाकडे पण लक्ष आहे. आज बरेच वर्षानंतर मला एवढं विस्तार झालं, मी स्वतःच थांबवतोय, उगाच त्रास घेताय तुम्ही. आणि बऱ्याच वर्षानंतर इतकं मी विस्तारानं बोलतोय. आणि म्हणून हा प्रस्ताव आणण्याच्या पाठीमागं केवळ सरकारच्या उणीवा दाखवाव्या, केवळ सरकारच्या चुका दाखवाव्या, केवळ सरकारवर दोषारोप करावा, केवळ सरकारवर टीका करावी असं नाही अध्यक्ष महोदय. तर या प्रस्तावाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निश्चितपणे काही चांगलं पडेल अशाच भावनेनं मी हा प्रस्ताव आणलेला आहे. आणि म्हणून या प्रस्तावावर आपण मला विस्तृतपणे माझे विचार मांडायला संधी दिलीत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.